सोमवारपासून शाळेला ख्रिसमसच्या सुट्ट्या लागणार होत्या आणि सुट्ट्या म्हणलं की फिरण्याचा प्लॅन हा एक ठरलेला उपक्रम असतो. पण ह्यावेळेस प्लॅन थोडा वेगळा होता, कारण 21 तारखेला म्हणजे शनिवारीच आमच्या गावी एक सोहळा संपन्न होणार होता, जो की प्रभू रामचंद्र आणि त्यांचे परमभक्त हनुमान यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आणि कलशारोहणाचा कार्यक्रम होता, जो की आम्हाला चुकवायचा नव्हता. त्याच्यामुळे शनिवारी सकाळीच आम्ही 6ला प्रवासाला सुरुवात केली. 3 तासाचा प्रवास करून आम्ही ब्रेक घेतला. नाश्ता केल्यानंतर थोडेसे फ्रेश अंजीर आणि स्ट्रॉबेरी खरेदी केली आणि उरलेल्या आमच्या 3 तासाच्या प्रवासाला आम्ही कुठेही न थांबता सुरुवात केली, कारण आम्हाला 1 वाजता कोणत्याही परिस्थितीत तो सोहळा तिथं पाहायचा होता किंवा त्याच्यात आम्हाला सहभागी व्हायचं होतं. आणि शेवटी आम्ही 1 वाजता गावच्या वेशीवर पोचलो आणि समोरून येताना तो सोहळा दिसला आणि खूप छान वाटलं. ज्याच्यासाठी अट्टहास केला होता तो साध्य झाला होता. आणि या सोहळ्यामध्ये आम्हीही गाडी साईडला करून पटकन सहभागी झालो त्या मिरवणुकीमध्ये. आणि सोहळ्याचे छोटे छोटे क्लिप लवकरच तुमच्याशी शेअर करण्यात येतील.